दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कुलदेवाचं दर्शन घ्यायला कोकणात गेलो आणि येता येता केसरीच्या ग्लोबल अक्वेरियम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, पक्षी, प्राणी आणि सोबतच दणदणीत अशा ऍक्टिव्हिटीज करून बाहेर आलो. तर नमस्कार मंडळी, आज बाहेर जायचंय मंडळ अंकलांनी सकाळीच गाडी धुवून घेतलेली आणि जसं आमचं इकडं आवरलं तसं इकडे गाडीला स्टार्टर मारला आणि कधी आंबोलीच्या घनदाट जंगलातनं वाटा काढ तर कधी घाटातल्या धुक्यांची मजा घे. गाडी येऊन टेकली महादेव मंदिर केरोडेला. इथलं दर्शन त्यांनी घेऊन झाल्यावर नाश्ता करायला म्हणून एका जागी थांबलो. तर यांच्या नाश्त्यासोबत इथला व्ह्यू सुद्धा एकदम दणदणीत होता बरं का. इथं नाश्ता करून झाल्यावर जे निघालो ते डायरेक्ट केसरीच्या ग्लोबल अक्वेरियमला येऊन थांबलो. इथं डेकोरेटिव्ह पर्पज साठी वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी युज केली, ज्यासोबत इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि इथला मेन विषय म्हणजे इथले वेगवेगळ्या प्रकारचे मासे. आणि इथे एवढ्या प्रकारचे मासे आहेत ज्यांची नावं लक्षात ठेवणं सुद्धा अशक्य. मग इथले मासे बघून झाल्यानंतर आम्ही आलो डॅशिंग कार खेळायला. त्याच्या पहिल्या स्लॉट मध्ये मी, अंकल आणि भाऊ तिघांनी सुद्धा एकमेकांच्या गाडीला धक्का देत डॅशिंग कारचा पुरेपूर आनंद लुटला. आणि नंतरच्या दुसऱ्या स्लॉट मध्ये बारक्या दोन भावांनी आनंद लुटला. आणि आता वेळ आलेली उंचावरनं सायकल चालवायची. माझा आणि चिन्नूचा काही व्हिडिओ आला नाही, तुम्ही लागलंच या तिघांचा व्हिडिओ बघून घ्या. आणि आमचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणाऱ्या वावरातल्या मॅगी पार्टीचा व्लॉग बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. चला तर मग.